मी आचार्य भरत अरुण पवार या मंदिराचा ट्रस्टी आणि या मंदिराचा पुजारी आहे. नेमकं मंदिर कुठं आहे? हे मंदिर जे आहे हे मंदिर वळती गावामध्ये उरुळी कांचन शेजारी तालुका हवेली जिल्हा पुणे इथं हे मंदिर आहे. तर नूतनीकरण अजून चालू आहे काय नेमकं? हो, ह्या मंदिराचं नूतनीकरण आणि या मंदिराचं आणखी जीर्णोद्धाराचं काम चालू आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. इथून पुढे देखील आवाहन करतो की ज्यांना काही दानधर्म करायचा आहे किंवा ज्यांना खऱ्या अर्थाने मंदिर देवस्थानांना मदत करायची आहे, त्यांनी सरळ हाताने आम्हाला मदत करावी. काय कार्यक्रम वगैरे आहे का, उद्घाटन वगैरे काय? हां, ह्या कार्यक्रम आहे 9 डिसेंबरला आई महाकालीची भव्य दिव्य अशी यात्रा असते. दरवर्षी आम्ही 9 डिसेंबरला यात्रा भरवते. ही यात्रा 4 दिवस चालते. 7 डिसेंबर, 8 डिसेंबर आणि 9 डिसेंबर आणि 10 डिसेंबर ह्या 4 दिवसामध्ये महाकालीच्या विशेष पूजा, होम हवन, रक्तदान आणि सामाजिक विविध मार्गदर्शनपद असे वेगवेगळे कार्यक्रम कंटिन्युअसली आम्ही करत असतो. तर यावर्षी नितीन बानगुडे पाटलांचं मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे. रक्तदान देखील होणार आहे. महाप्रसाद असतो, महाआरती असते. हे मंदिर जे आहे हे कोलकाता येथील कालीघाट मंदिराची प्रतिकृती करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. या मंदिराचे महाराष्ट्रामध्ये प्रथमच आहे. त्यामुळं तुम्ही दर्शनाला नक्की यावं आणि यात्रेला आई महाकालीचा आशीर्वाद घेण्यासाठी देखील नक्की यावं. लोकांना आव्हान करा. हो, लोकांना मी आवाहन करतो की त्यांनी आई महाकालीचा आशीर्वाद रूपी आणि दर्शन घेतलं तर त्यांच्या जीवनामध्ये सुख येईल अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. काय वैशिष्ट्य आहे मंदिराचं? या मंदिराचं वैशिष्ट्य असं म्हणजे की बंगालमधील कालीघाट मंदिराची ही प्रतिकृती आहे. महाकालीबद्दल दशमहाविद्या आणि दशमहाकाली अवतार आहेत. तर या अवताराबद्दल आता प्रत्येकाला शास्त्रामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून, शास्त्राच्या माध्यमातून आणि आपल्या गुरुवर्यांच्या माध्यमातून माहिती आहे काली कोण आहे. तर कालीच्या दर्शनाने, नुसत्या दर्शनाने देखील तुमचं दुःख हरलं जातं. असं या मंदिराचं वेगळं काही महत्त्व आहे. एवढं लांब तुम्ही का केलं? कलकत्ता जसं राणी रासमतीला आई महाकाली साक्षात दर्शन दिलं, दृष्टांतात जाऊन दर्शन दिलं आणि तिनं सांगितलं गंगेच्या तीरावरती तुम्हाला मंदिर बांधायचं आहे, तसा दृष्टांत मला झाला आणि आईने दृष्टांतात सांगितलं की आपल्याला शक्तिपीठ उभारायचं आहे आणि हे कार्य आम्ही तुम्हाला देत आहोत आणि हे कार्य तुम्ही पार पाडा, म्हणून ह्या मंदिराची निर्मिती झाली. जत्रेला कोण येणार आहे? काय कसे त्रास नाही? मान्यवर वगैरे जत्रेला मान्यवर विशेष म्हणजे नितीन बानगुडे पाटील साहेब आहेत. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते आहेत, परत संघटना आहेत आणि व्यापारी वर्ग देखील आहे आणि सर्वात मोठं म्हणजे महाराष्ट्रातनं कानाकोपऱ्यातनं भक्त मंडळी इथे येणार आहे. कधी झाली स्थापना? मंदिराची स्थापना झालेली आहे 2023मध्ये. 9 डिसेंबर 2023ला मूर्तीची स्थापना झालेली आहे. तेव्हापासून 9 डिसेंबरला हा कार्यक्रम अहोरात्र चालू आहे, दरवर्षी चालू आहे. कार्यक्रमाच्या दिवशी होम हवन वगैरे होणार आहे? हो, नवचंडीचा आम्ही नवचंडी हवन करणार आहेत. या हवनसाठी जे कालीघाट मंदिरामध्ये जे मुख्य पुजारी आहेत ते त्यांनाच इथं आपण निमंत्रित केलेलं आहे आणि हे मंदिर पूर्णपणे कालीघाट मंदिराच्या अंडरच चालतं. त्यांच्या नियमाटी, त्यांच्या रूढी परंपरा आणि विशेष ज्या पूजा असतात त्या सर्व पूजा इथं मंदिरात देखील होऊ शकतात. ज्यांना बंगालमध्ये जाता येत नाही किंवा ते जाणं जरा थोडं खर्चिक पडतं ते देखील इथं या मंदिरामध्ये येऊन आई महाकालीचं दर्शन घेऊ शकतात.